2 मिनिट थांबा जरा, ह्यांना विचारतो. तुमच्या 3 अपेक्षा सांगाव त्यांच्याकडून. मला टाइम द्यावा. वेळ द्यावा. मान्य आहे? हो नाही द्यावा म्हणजे पूर्ण करणार की नाही करणार? हो करणार. एक. दुसरी अपेक्षा म्हणजे मीन्स त्यांना जास्त माणसांमध्ये राहायला नाही आवडत. माणसांमध्ये? मग कुठल्या आय मीन जनावर? माणसांमध्ये इन द सेन्स जास्त मिक्सअप नाही होत कोणासोबत. अच्छा, मला वाटलं ह्यांना माणसांमध्ये नाही प्राण्यांमध्ये आवडतं. हा काय हो? तर तुमचं काय म्हणणं आहे की त्यांनी माणसांमध्ये? माझी फॅमिली अशी की मीन्स आम्ही फॅमिली पिकनिक असते वर्षातून एकदा वगैरे, फुल सगळे सॅटर्डे संडे एकत्र एन्जॉय वगैरे करतो. तर त्यांनी त्यांच्यामध्ये मिक्सअप हवं. काय हो? वर्क इन प्रोग्रेस चालू आहे, सुरुवात चालू आहे आणि मला वाटतं गाडी लवकर येईल जागेवरती. हळूहळू येईल. लग्नानंतर काही? हो, लग्नानंतर मग थोडंसं त्यांच्यात मिसळायला सुरुवात चालू आहे. आताच चालू आहे, म्हणजे होईलच ऑलमोस्ट. होईल. तिसरी? नाही, बस 2च अपेक्षा. हो. तिसरी काही अपेक्षा नाही? नाही. व्हेरी गुड. तुमच्या सांगा 3 अपेक्षा. ॲक्च्युली लग्नाला ज्यांचा मला म्हणजे प्रतिकार होता की तिचं करिअर वगैरे आहे, तर तिने तिचं ते करिअर करावं. मी तर मला पण करिअर करायचं आहे, पण माझं प्रायोरिटी तिची करिअरची आहे. आणि त्याचबरोबर तिने मला माझ्या करिअरमध्ये सपोर्ट करावा. जे तिला मी ज्यावेळेस आम्ही शिवाजी पार्कला बसलो त्यावेळेस सांगितलं की आपल्या दोघांमध्ये हा टर्म्स असेल की तू तुझं करिअर करायचंच आहे, बरोबर, मला सपोर्ट करायचं आहे आणि मी तुला करिअरमध्ये सपोर्ट करणार. म्हणजे ह्या 2 गोष्टी तिच्याकडून एक्सपेक्टेड आहेत. मग आता तुम्ही सांगा, ती अपेक्षा पूर्ण करणार का? हो, करते मी त्यांना हेल्प, अजूनही करते. नाही, हेल्प नाही, तुमच्याही करिअरमध्ये वाढ व्हायला पाहिजे. हो. तुम्ही दुसरी? ॲक्च्युली ह्याच 2 माझ्या अपेक्षा तिच्याकडे. आणि माझ्या फॅमिलीतली लोकं थोडीशी म्हणजे आपण बोलतो शेतकरी फॅमिलीतून आहे मी. आणि नंतर मी आता मुंबईचं कल्चर अडॉप्ट केलं, कारण की मी पण एक फार्मा कंपनीत काम करतो. पण माझ्याकडे दोन्ही बॅलन्स ठेवणं गरजेचं आहे मला. तर त्यात तिने सूट व्हावं, कारण की ती फॅमिली माझी एक शेतकरी फॅमिली आहे आणि इथली फॅमिली म्हणजे मॉडर्न फॅमिली. दोघांमध्ये तिने संसार. काय हो, मान्य आहे का? हो, मान्य आहे. तराजूचा काटा बनायचंय, असंच राहायचंय, कधी इकडे नाही कधी तिकडे नाही. दोन्हीकडे तो बॅलन्स सांभाळायचा आहे. तुम्ही त्यांच्या घरच्यांना काय विश्वास? घरच्यांना ॲक्च्युली माझी फॅमिली, मी फॅमिलीपासून खूप दूर राहिलेलो आहे आणि त्यांची फॅमिली खूप जवळ आहे. त्यामुळे जेवढं प्रेम माझ्या फॅमिलीला देऊ शकलो नाही ते तर त्यांना देणारच आहे. बरोबर दोन्ही फॅमिलींना मला प्रेम द्यायचं आहे, कारण की आता मी 30 वर्ष माझ्यासाठी जगलो आहे. आता पुढचे वर्ष मला दोन्ही फॅमिलीसाठी जगायचं आहे. व्हेरी गुड. तुम्ही काय सांगाल तुमच्या सासरच्या? आमच्याकडे पण लक्ष द्यावं. घरी यावं कधी पण. तुम्ही घरी यावं, आमच्याकडे लक्ष आमच्यासोबत. आणि काळजी करू नका. हो, तुम्ही काळजी करू नका, निश्चिंत राहा. लक्ष्मीच्या पावलानं ही आता सून तुमच्या घरात येते आहे, त्यामुळे बघा घरात आणखी नव्याने खूप छान बदल होत जातील. सगळे आत्ता एकत्र आहात, तसंच राहा. नणंदबाई, तुमची खूप मोठी जबाबदारी आहे. आजपर्यंत मुलाप्रमाणे प्रेम केलंय, आता लेक घरात येणार आहे. त्याच्यामुळे तुम्ही नणंदबाई किंवा नणंदगिरी न दाखवता घरातल्या या ताईला, या गृहलक्ष्मीला आपलं मानून सगळ्यांनी, दोन्ही कुटुंबांनी एकत्र राहून आनंदानं गुण्यागोविंदाने सगळे नांदा, असं म्हणत आजचा भाग इथे संपत असताना झी मराठीकडून हे चांदीचं नाणं तुमच्यासाठी. अभिनंदन. आणि ताईला तथास्तु पुणे यांच्याकडून देऊया ही पैठणी.